भाऊ नमस्कार. नमस्कार. आता शिरोली या ठिकाणी बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सचिन थोरवे इथं पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन करत आहेत. तुम्ही या ठिकाणी आलेलात, तर तुमची काय मागणी? सचिन भाऊ जय शिवराय. आमचे सहकारी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन भाऊ थोरवे यांनी वन विभागाला त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की शिरोली गावामध्ये 5 ते 6 व्यक्तींवर बिबट्यांनी हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. तर त्या लवकरात लवकर जो हल्ला करणारा बिबट्या आहे याला आपण जेरबंद करावं आणि त्वरित कारवाई करावी अशी त्यांची विनंती होती. परंतु त्यांनी उपाययोजना करत असताना अजून बिबट्याला काही जेरबंद केलेलं नाही. पिंजरे लावलेत, परंतु आपण अनेक वेळा पाहिलं आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत. जर जीव गेल्यानंतर शासन जर पैसे देणार असेल, मग 25 लाख रुपयाची भरपाई दिली, त्यामध्ये कोणाचा जीव येऊ शकतो का? तर आपल्याला ज्यावेळेस त्या व्यक्तींवर हल्ला झाला आहे, तो बिबट्या त्या ठिकाणी हल्ला करतोय याचा अर्थ तो एखादा लहान मुलगा असेल तर त्याचा जीव देखील घेऊ शकतो. याची आपण वन विभागाने त्या ठिकाणी काळजी घेऊन त्वरित तो बिबट्या जेरबंद करायला पाहिजे होता, परंतु तसं काही झालं नाही. त्यामुळे शेतकरी संघटना असेल, आमचे सहकारी सचिन भाऊ थोरवे या ठिकाणी आता पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी तसं निवेदन देखील वन विभागाला दिलं होतं, परंतु कार्यवाही झाली नाही. आणि जर लवकरात लवकर वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद केलं नाही तर या पुढील काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी वन विभागाला, या ठिकाणी सरकारला आणि संबंधित खात्याला या ठिकाणी निवेदन करतो, आवेदन करतो की लवकरात लवकर आपण त्या बिबट्याला जेरबंद करा. नाहीतर आमची तुम्हाला स्टाईल माहितीच आहे, पहिलं आवेदन, निवेदन, खळकाट्याक. आम्ही जर आमच्या सचिन भाऊला काही झालं तर वन विभागाचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही काही सोडणार नाही, संपूर्ण फोडून टाकू अशी या ठिकाणी मी वन विभागाला या ठिकाणी विनंती करतो. सुरुवातीला आम्ही या ठिकाणी विनंतीच करतोय, परंतु आमच्या शेतकऱ्यांवर आणि आमच्या जर लहान मुलांवर त्या ठिकाणी बिबट्या जर हल्ला केला आणि जर त्यात कोणाला दुखापत झाली तर या पुढील जे काही आम्ही कारवाई करू त्याला संपूर्ण जबाबदार हे शासन आणि वन विभाग असेल. या अगोदर आपण अनेक वेळा पाहिलं, लोकप्रतिनिधी असतील सगळेजण येतात, एखादा व्यक्ती त्यामध्ये दगावला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तर आंदोलनं होतात, रस्ते अडवले जातात, सगळं काय होतं, त्यांना नुकसान भरपाई मिळते. परंतु कुठली घटना घडण्यापेक्षा त्याआधीच जर त्याची काळजी घेतली तर निश्चितपणे ते फायदेशीर आहे. मग नंतर ते बिबट्याला ठार करू, परंतु तो व्यक्ती जातो आणि तो बिबट्या जातो. त्या अगोदरच जर असे हल्लेखोरचे बिबटे आहेत, 5 ते 6 व्यक्तींवर हल्ला झालाय, याची पूर्ण जबाबदारी या वन विभागाने घ्यायला लागत होती. संपूर्ण टीम या शिरोली गावामध्ये त्यांनी तैनात करून एवढ्या उपाययोजना, एवढ्या शासनाने 2-2, 4-4 कोटी रुपयाच्या मध्यंतरी गाड्या दिल्यात, पिंजरे दिले, सगळं दिलंय. फक्त काम करायचंय. हे काम करण्याची प्रभावी अशी उपाययोजना या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे आणि त्वरित बिबट्याला जेरबंद करा, अन्यथा आम्हाला यापुढे आंदोलन असंच करून उपोषण ही सुरुवात आहे आमची. उपोषण करणारे आम्ही नाही, पण आमचे शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन भाऊ थोरवे या शांततेत या ठिकाणी उपोषणाला बसलेत. या पुढील काळात हे आवेदन, निवेदन, खळखटाक करायला सुद्धा आम्ही थांबणार नाही, कारण आमचे जीव शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणीमधून त्या ठिकाणी शेतकरी जीवन जगत आहे. शेतमालाला भाव नाही, तुमच्या लाईटी दिवस नाही, आज संपूर्ण दिवसभर लाईट नव्हती, शेतकऱ्यांनी कसं काम करायचं? तुमच्या लाईट नाही, सिंगल फेजची लाईट तुम्ही बंद करून ठेवता, मोटरी जळतात लोकांच्या, आणि रात्रीच्या जर कुठं काही पाणी लावायचं किंवा काय करायचं, शेताकडे जायचं असेल तर त्या ठिकाणी बिबट्यांचे हल्ले, म्हणजे शेतकऱ्यांनी जगायचंच नाही असं जर या शासनाने ठरवलं असेल तर निश्चितपणे यापुढील काळामध्ये शेतकरी म्हणून आम्ही शांत बसणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे आणि यापुढील काळामध्ये जो काही निर्णय होईल त्या संपूर्ण आंदोलनामध्ये माझा सहभाग असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही काय सांगाल, इकडे बिबट्याचा उपद्रव कसा आहे? बिबट्याचा जास्त करून म्हणजे आता 4 हल्ले झालेत. 4 कुठे कुठे? आता इथे हा पिंटू थोरवे आणि युवराज थोरवे, परत इथं रोहिदास बोराडे त्याच्या मंडळीवर एकदा हल्ला झाला, आणि नंतर एकदा विनायक थोरवे आणि त्याच्याबरोबर एक साथीदार होता, तो मोटर बंद करून चालला होता, त्यामुळे त्याचासुद्धा त्या बेरवाटेच्या तिथं हल्ला झाला. आणि रात्री काल तर मला वाटतं ते एक दिनकर बोराडे यांचा मुलगा शिरोलीमधून वरती घरी चालला असताना त्याच्यावर हल्ला केला, त्याच्या पायाला जखम झाली. काय तुमची मागणी काय? तुमची मागणी यांना जेलबंद करावा आणि यांचा बंदोबस्त करावा. दिवसभर लाईट नसते, कधी कधी 4 वाजता लाईट जाते, 3 वाजता लाईट जाते, शेतकऱ्यांनी पाणी कसं काय भरायचं असा विषय येतो ना. म्हणजे विजेचा लपंडाव सुरू, चालू, बिबट्याचा हल्ले सुरू. आता 7 वाजता लाईट आली, 7:30 लाईट आली, परत ऊन प्रचंड आहे, उष्णता. हो,
शेतकऱ्यांनी करायचं काय? करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतीमालाला बाजारभाव नाही. भाऊ दिवसा लाईट नाही, उष्णता खूप, संध्याकाळी बिबटे, शेतमालाला बाजारभाव नाही, खताच्या औषधाच्या किमती प्रचंड. साहेब पिंजरे वन विभाग पिंजरे तत्परतेने लावतो, पण त्याच्यात काही बक्षीस ठेवत नाही. कोंबडी ठेवतात पण ती कोंबडी 1-2 दिवसात दगावली जाते. मग त्याच्यात काही बक्षीस नसेल तर मग तिथे बिबटे येणार कसा? शेजारून जाईल तरी पण येणार नाही पिंजऱ्यामध्ये. याची एक दक्षता वन विभागाने घेतली पाहिजे. जे कोंबडी ठेवतात ते परत पाहत नाहीत ना? पाहत नाही म्हणजे आम्ही पाहतो तेवढं सहकार्य आम्ही त्यांना करतो. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. हा, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, पण ते कोंबडी दगावते ती 1-2 दिवसात. त्याला आहे ना आता सचिन थोरवेंनी अशा प्रकारचं पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन करणं कितपत योग्य? आता हालतच तशी आहे साहेब. म्हणजे आता इथं बारीक मुलं वगैरे सगळं आता बाहेर शाळेत जाणारी मुलं इथून जातात. मग कसं करायचं काय? आणि ते बिबटे असा नाही तो आता काल गाडीच्या मागे पळतोय कुत्र्यासारखा गाडी. म्हणजे तो म्हणजे ते नक्की पिसाळला आहे का काय, ते काय झाले ते चेक केलं पाहिजे ना. म्हणजे पिंजरे किती लावले तिथे? इथे एक आहे, तिकडे 2-3 आहेत, असे 4 पिंजरे आहेत. ट्रॅप होत नाही पण. ट्रॅप होत नाही. ड्रोन मध्ये दिसले होते एकदा, पण ड्रोन मध्ये दिसल्यावर पुढे काय करायचे याची काहीतरी अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे ना. मी आता जुन्नरला पाहिलं त्याला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.